नमस्कार प्रेक्षक हो, तुमच्या आवडत्या मालिकेच्या आजच्या भागात तुम्ही पाहणार आहात. अंजली म्हणत असते, आता तरी मला खरंच वाटतंय की तुम्हीच यांचा ऍक्सिडेंट करून आणला असणार आहे. यावर आजी तिला ओरडते. तेव्हा राजेशही सांगू लागतो, मॅडम मी एक बोलू का? मला वाटते तुम्ही चुकीचा विचार करताय. अहो ही खरंच अशी माणसं नाही आहेत हो. म्हणजे अर्णव साहेबांनी अक्षरशः मी घरी येण्यासाठी हातपाय जोडलेत माझ्या समोर, तेही फक्त तुमच्यासाठी. हे असं काही करतील असं मला वाटत नाहीये. अहो माझा मेंदू जरी मला काही सांगत नसेल तरी माझं मन सांगतंय की ही माणसं चांगली आहेत. मला वाटते तुम्ही नका गैरसमज करू. आता आजीही अंजलीला समजून सांगतात. त्यानंतर रामनवमीच्या पूजेला सुरुवात होते. तेव्हा ईश्वरी रामाकडे मागते, असाच तुझा सदैव आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू दे. ताईंच्या मनातली गलतफहमी दूर कर. हा राकेश खोटा आहे हे प्रूफ करण्यासाठी आमच्या पाठीशी उभा राहा. आमच्या भाचीला लंबी उमर दे. आकाश भाऊजी आणि नम्रताच्या सगळं मनासारखं होऊ दे. आणि माझं खरंच खूप मनापासून एक मागणं आहे. माझ्या आईवरचा आरोप खोटा होता हे सिद्ध करण्याची शक्ती दे मला. आता सगळेजण रामनवमीच्या कार्यक्रमासाठी मंदिरात जाणार असतात. आता आकाश मात्र म्हणतो की मी घरी थांबतो, म्हणजे अंजली बरोबर कोणतरी हवं ना म्हणून. आता यावर अर्णवही त्याला होकार देतो, पण अर्णव सोबत आकाशलाही थांबायला सांगतो. यावर ईश्वरी विचारते की तुम्ही आकाश भाऊजींना घरी का थांबवताय? अर्णव सांगतो, जोपर्यंत याची खरंच मेमरी गेली आहे हे सिद्ध होत नाही ना तोपर्यंत मी याची रिस्क घेऊ शकत नाही. इकडे आकाश सतत नम्रताला कॉल करत असतो. नम्रता मात्र इग्नोर करत असते. आता फायनली थोड्या वेळाने ती कॉल उचलते. तेव्हा म्हणू लागते, तुम्ही मला कॉल करू नका, मी तुम्हाला सांगितलंय ना. आकाश मात्र तिची माफी मागू लागतो. अगं मला माहितीये तू रागावलेस, पण प्लीज मला समजून घे. मला माहितीये मी तुला दुखवलंय. नम्रता म्हणते, आता काय समजून घ्यायचंय? आणि मी कुठं दुखवलंय? मी तर खुश आहे, कारण की फायनली पुन्हा एकदा आपलं लग्न पोस्टपोन झालंय. आकाश म्हणतो, तुझा राग मी समजू शकतो, पण मी तरी काय करणार? घरात प्रॉब्लेमच इतकी आहेत की मी काहीच करू शकत नाहीये. मला वाटतंय आपण भेटून बोलूयात. पण नम्रताचा राग मात्र शांत व्हायला तयारच नसतो. यावर नम्रता म्हणू लागते, असं भेटून काय वेगळं होणार आहे? तुम्ही तर मलाच सांगणार ऍडजस्ट करायला आणि वर आणि म्हणणार की मीच चुकतीये. असं म्हणतच नम्रता फोन ठेवून देते. इकडे घरातले सगळे बाहेर गेलेल्याची संधी साधून राकेश अंजलीला विचारतो, मी तुम्हाला एक विचारू का? म्हणजे अर्णव सरांवर आणि ईश्वरी मॅडमवर तुमचा इतका राग काय हो? तशी अंजली सांगू लागते, आहेच, कारण की त्यांना तुम्ही या घरात नकोच होता. खूप आरोप केलेत त्यांनी नको नको ते तुमच्यावर. राजेश मात्र म्हणू लागतो, हो का? पण आता ते माझ्याशी व्यवस्थित वागतायत. पण मला सांगता का मी आधी कसा होतो? त्यावर अंजली म्हणते, खूप साधे होता हो तुम्ही. एखाद्या व्यक्तीचा त्रास जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत तुम्हाला त्याच्याबद्दल काही समजायचंच नाही हो. असं म्हणतच, एक मिनिट थांबा मी तुम्हाला काहीतरी दाखवते असं म्हणते. असं म्हणतच अंजली त्यांच्या लग्नाचा अल्बम काढते आणि राकेशला दाखवत म्हणू लागते, बघा किती छान दिसतंय तुम्ही. अहो खूप मोठ्यानं लग्न झालं होतं आपलं. मोठमोठे बिझनेसमॅन, ऍक्टर, स्पोर्ट्समन आले होते आपल्या लग्नाला. इकडे सगळेजण रामाच्या मंदिरात आलेत साधू संतांसाठी प्रसाद घेऊन. आता भजन कीर्तन झाल्यानंतर सगळेजण जेवायला बसतात. घरातली सगळी मंडळी साधूंना वाढण्यात मग्न असते. तेवढ्यातच एक साधू खोकू लागतात. त्यांच्यासमोर ईश्वरी आणि अर्णव असतात. खोकतेला पाहून ईश्वरी म्हणते, बाबा पाणी प्या. त्यानंतर घरातले सगळेजण सगळ्यांना पोटभर खाऊ घालतात. जेवून झाल्यानंतर पुन्हा एकदा सगळे साधू संत भजनात रंगीन होतात. सगळेजण रामाच्या नावानं भजन गात गात नाचत असतात. एवढ्यातच वल्लरीचं एका माणसाकडे लक्ष जातं आणि ती दचकतेच आणि मनातच म्हणते, रमाकांत? हा तर माणूस रमाकांत सारखा दिसतोय. आता मात्र तिचा चेहरा भयभीत झालेला असतो. थोड्या वेळाने जेव्हा ती त्या माणसाचा चेहरा स्पष्ट पाहते तेव्हा ती कन्फर्म होते की हा रमाकांतच आहे. आता काही साधू ईश्वरी आणि अर्णवलाही नाचायला बोलवून घेतात. अर्णवच्या गळ्यात टाळ देतात. दोघही नाचण्यात मग्न असतात. तेवढ्यातच रमाकांत ईश्वरीला धडकतो आणि ईश्वरी त्याच्याकडे पाहतच राहते.
आता ईश्वरीला नेमका तो कोण आहे हे आठवण्यातच वेळ जातो आणि तेवढ्यात रमाकांत तिथून गायब होतो. आता ईश्वरी त्याला शोधू लागते. हे सगळं वल्लरी लांबून पाहत असते. तिच्या मनात विचार येतो, ह्या आगाऊ मुलगीला रमाकांत बरोबर मी काय केले हे शोधून काढायला वेळ होणार नाही. आता सुप्रियाबद्दलचं ही सत्य ती शोधून काढेल. वल्लरी तुला काहीतरी केलंच पाहिजे. इकडे ईश्वरी रमाकांतच्या मागे त्याला शोधण्यासाठी धावत असते. आता वल्लरी एवढ्यात तिला गाठते आणि तिला म्हणते, काय घरी जायचंय की नाही? अंजली एकटीच आहे बाळासोबत घरी. अजून तुझ्या मनासारखं झालं नाही का? एवढ्यात अर्णवही तिथे येतो आणि विचारतो, काय झालं ईश्वरी? टेन्शन मध्ये का वाटतेस? ईश्वरी म्हणू लागते, त्या गृहस्थांचा चेहरा ओळखीचा वाटत होता, पण राहू दे चला. इकडे शुभू आणि नमू जिलेबीची कॉम्पिटिशन लावून बसलेत. नमूचा मात्र मूड नसतो. ती जिलेबी खायला नाही म्हणते. एवढ्यातच तिला आकाशचा फोन येतो. आता शुभू तिला फोर्स करून आकाशचा फोन उचलायला लावतो. आता इकडून आकाश म्हणतो, मला माहितीये तू का चिडली आहेस आणि मी काय त्याबद्दल बोलत नाहीये. हे बघ, मी तुझ्या क्लाउड किचनच्या लायसनसाठी ना त्या माणसांना उदयाला सांगितलं. आता नमू म्हणते, नाही नाही आकाश सर, अजिबात नको. त्या माणसांना मी 10 दिवसांनी बोलवलंय आणि ह्या वेळी ना मी स्वतःच्या बळावर सगळं करणार आहे. असं म्हणतच नमू रागाने फोन ठेवते. आता शुभ म्हणतो, बापरे, तुला हँडल करणं अवघड आहे. मी तर अशा वेळी तुझ्याशी ब्रेकअपच केला असता. नमू म्हणते, खरंच मी चुकते असं वाटतंय का रे तुला? शुभ म्हणतो, नाही ग, पण या सगळ्यांच्या नादात तू तुझी आयडेंटिटी विसरत आहेस. पण हे सगळं बॅलन्स करणं खूप महत्वाचं आहे हं. सगळं जरी अवघड असेल ना तरी ते गरजेचंही आहे. इकडं वल्लरी स्वतःशीच विचार करत म्हणत आहे, इतका अपमान झाल्यानंतर रमाकांत मेला असेल मला असं वाटलं होतं, पण तो तर जिवंत आहे आणि मुंबईमध्ये साधूच्या वेशात असेल ना तरी मी त्याला ओळखण्यात चूक करू शकत नाही. पण ती ईश्वरी का रमाकांतकडे असं बघत होती? तिने ओळखला असेल का? नाही नाही नाही, रमाकांत पर्यंत पोहोचायच्या आधी मला रमाकांतला शोधून काढलं पाहिजे. अँड दॅट इज दॅट. इकडे ईश्वरी घरी येताच पटकन अल्बम शोधू लागते. तिच्या मनात विचार आहे की अर्णव सरांचे लहानपणीचे फोटो बघितले तर त्यांच्या वडिलांचाही त्यात कुठेतरी फोटो सापडेल. आणि तसंच होतं. लहानपणीच्या फोटोच्या अल्बममध्ये त्यांच्या वडिलांचा फोटो सापडतो. ईश्वरीला क्लिक होतं. त्या माणसाची दाढी आणि मिशी सोडली तर चेहरा मात्र हुबेहूब यांच्याच सारखा होता. एवढ्यातच तिथं अर्णव येतो आणि तिला विचारू लागतो, काय करतेस तू इथं? तशी चुकून ईश्वरी बोलून जाते की काही नाही, तुमचा आणि तुमच्या बाबांचा फोटो, असं म्हणतच ती शांत होते. अर्णव मात्र यावर चिडतो, तुला कळत नाहीये का? त्या माणसाचं या घरात नावही नकोय. आता त्याचा फोटो कशाला असेल इथे? असं म्हणतच तो तिकडून रागाने निघून जातो. ईश्वरी मनातच विचार करते, मी आज काय पाहिलंय हे अर्णव सरांना सांगून उपयोग नाही. पण ते खरंच अर्णव सरांचे बाबा असतील तर? आता ईश्वरी अर्णवला सांगते की मी आईकडे जाऊन प्रसाद देऊन येते. अर्णव म्हणतो, तुला आज खूप गोष्टी आठवत आहेत. म्हणजे मगाशी तुला रमाकांत आठवला, पण तो मला आयुष्यात नकोय. ईश्वरी त्याला समजावू लागते, अहो जो माणूस आपल्या आयुष्यातून कायमचा निघून गेलाय त्याच्या बाबतीत असं बोलू नये. सर, त्यांच्याबद्दल रागच काय? काहीच भावना ठेवू नका ना तुम्ही तुमच्या मनात. तुमची गाडी ना न्यूट्रल गेअरवर ठेवा, म्हणजे तुम्हाला तकलीफ होणार नाही. आणि कधी जर ते अचानक तुमच्या समोर आले तर? एकदा मनाला हा प्रश्न विचारून बघा ना. असं म्हणतच ईश्वरी तिकडून निघून जाते. आता मात्र अर्णव स्वतःशीच म्हणू लागतो की सगळं विसरणं इतकं सोपं नसतं. तो माणूस माझ्या आईच्या बाबतीत कसं वागलाय ना हे फक्त मलाच माहीत. असं म्हणतच तो टेबल साफ करायला घेतो. तेवढ्यातच त्यालाही तो त्याचा लहानपणीचा जुना अल्बम सापडतो. आता अर्णव मात्र त्याला बंद करून खाली ड्रॉवर मध्ये ठेवून देतो. इकडे ईश्वरी घाईगडबडीतच तो रमाकांतचा फोटो घेऊन निघालेली असते. एवढ्यातच ती खाली राकेशला धडकते. तेव्हाच तिच्या हातातून तो फोटो खाली पडतो. आता तो फोटो राकेश उचलतो आणि प्रेक्षक हो, आजचा भाग आपला इथंच संपतो. उद्याच्या भागात तुम्ही पाहणार आहात हा पडलेला फोटो आणि ईश्वरी गडबडीत निघाली हे सगळं वल्लरी लांबून पाहत असते. आता राकेश तो फोटो उचलून ईश्वरीला विचारू लागतो, हा फोटो कुणाचा आहे?
आता ईश्वरी त्यांना विचारते, तुम्ही यांना नाही का ओळखत? त्यानंतर दाखवलं आहे ईश्वरीने तो फोटो आणून डायरेक्ट आपल्या आईला दाखवलाय. तो फोटो पाहून सुप्रिया म्हणते, इशू अगं अचानक तू आज यांचा फोटो का घेऊन आलीयस? तेव्हा ईश्वरी म्हणते, अगं हे मला राम मंदिराच्या बाहेर दिसले होते साधूंसोबत, साधूच्याच वेशात. त्यानंतर ईश्वरी चक्क परत एकदा राम मंदिरात जाते आणि तिथं रमाकांतला शोधू लागते. आता शोधता शोधता ती इतरही साधूंना तो फोटो दाखवत विचारू लागते, यांना कुठं तुम्ही पाहिलंय का? आणि योगायोगाने रमाकांत तिथंच एका भजनात तल्लीन असतो. तर प्रेक्षक हो, रमाकांत आणि ईश्वरी यांची भेट होईल का? तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि या मालिकेच्या अशाच डेली अपडेटसाठी आत्ताच बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.